आपण बघू शकता माझ्या मागे ॲम्ब्युलन्स आलेली आहे। या ठिकाणी नगर परिषदचे अनुकंपा वारस जे आहेत मागील 14 तारखेपासून भूक हडतालवर बसलेले आहे। अशामध्ये त्यांची जी प्रकृती खालावली असल्याच्या प्रशासनाला माहिती मिळाली। त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण बघू शकता की 108 ॲम्ब्युलन्स गाडी या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांना उपचाराकरिता नेण्याचा इथे प्रयत्न चालू आहे। नमस्कार, मी नरेश बोपच्या सत्यबजार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आपण जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियाच्या समोर आहोत। या ठिकाणी मागील अनेक दिवसापासून जे आहेत नगर परिषद अनुकंपा वारस भूक हडतालवर बसलेले आहेत आणि मागील 14 तारखेपासून त्याच्या भूक हडताल सुरू आहे। अशामध्ये त्यांची शारीरिक जे हालत आहे ते खचलेली आहे आणि त्यांची प्रकृती कुठेतरी खराब होत आहे। अशामध्ये काही लोकांना वॉमिटिंग झालेले आहेत आणि अशाच परिस्थितीमध्ये काल नगर परिषदचे प्रशासक सीओ तसेच आयुक्त करण चव्हाण यांनी यांना भेट दिलेली आहे। तसेच यांनी मोठमोठ्या नेते पदाधिकारी यांना काही SMS केलेले आहे। काय SMS केले आणि करण चव्हाण जे सीओ आहेत नगर परिषदचे प्रशासक आहेत त्यांनी यांना काय आश्वासन दिले आपण जाणून घेऊया यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून। काल नगर परिषदचे प्रशासक तसेच सीओ आणि आयुक्त करण चव्हाण यांनी आपल्याला भेट दिले, काय बोलले ते? सर, त्यांनी भेट दिलं आम्हाला, काल आले, भेट दिलं आणि भेट दिलं तर तिला हे सुद्धा नाही विचारलं की तुमची प्रकृती कशी आहे, किती खालावलात तुम्ही, तेवढं ह्या नको करा, मी काहीतरी करते। हे म्हणजे आम्हाला धीर आणि त्यांना काही असं वाटलंच नाही की यांची प्रकृती बरी आहे तर मी विचारावं। उलट आम्ही इथं मरत आहो, आम्ही जळत आहो। ह्या जळल्यावर त्यांनी नमक छिडकला फक्त। काय नमक छिडकला? काय नमक छिडकला तेच म्हटलं की जसं लिस्ट पाहिलं यादी, हिचा नंबर कमी झाला, कटली, हेही गेली, ते गेली। प्रत्येक आम्हाला लेडीजला म्हटलं तुमचा नंबर कटला, तुम्ही घरी जा, तुम्ही बॅड लक आहात। आणि आता जे 2 सिनियरिटीच्या हिशोबाने 2 जे लागत आहेत ते गुड लक आहेत। तर तेच आम्हाला नाही समजले की गुड लक अँड बॅड लक हे म्हणजे काय। कोण लागत आहेत आता? आता 2 लागत आहेत, धोटे आणि गायधाने। ते आता संपावर आहेत का? नाही, आमच्यासोबत संपावर नाही आहेत सर। तर त्यांनी सुरुवातीपासूनच नव्हते? नाही, सुरुवातीपासून नव्हते आणि ते म्हणतात की मी नंबर काढलो, त्यांच्या जॉईनिंग लेटर काढलो, आता ते माहीत नाही, पण त्यांना गुड लक म्हणतात ना। आमचा जो नंबर कटला आहे म्हणतात, आमचा जो नंबर कटला आहे तर आम्ही बॅड लक झालं, तर याचा तोच आमचा म्हणणं आहे की करण चव्हाण साहेबला हे यांची घूस मिळाली असेल म्हणून ते गुड लक झाले। आम्ही भिकारी आहो, आम्ही भीक मागायला बसलो, आम्ही अधिकार मागत आहोत, आम्ही अनुकंपाचा अधिकार मागत आहोत, नोकरीचा अधिकार मागत आहोत। आमच्या इथं याने उपासमारीची पारी येईल, भूकमारीची पारी येईल, तरी पण आम्ही पोरांना सोडून इथं बसलो, 14 तारखेपासून उपाशी आहोत। हा जो आम्हाला करण चव्हाण सरांनी म्हटलं काल की तुम्ही बॅड लक आहात म्हणून टेन्शनच्या कारण सदमा बसलाय, म्हणून रातपासून आमची प्रकृती हालावली आहे। इथे 2 जणांची प्रकृती अशी झाली आहे की ते उलट्या करत आहेत आणि तेच आम्हाला विचारायचे आहे की गुड लक ना बॅड लकचा अर्थ आम्हाला समजावून सांगा। आम्हाला तेवढं समजत नाही, आम्ही आपल्या भाषेत समजवतो। आम्ही हेच म्हणतो की जे आता लागत आहेत मधातल्या समोरचे आहेत, त्या जे बी आहेत XYZ जे लागत आहेत त्यांच्याकडून त्यांना घूस मिळाली म्हणून ते गुड लक झाले। आमच्याकडून घूस मिळत नाही म्हणून आम्ही बॅड लक आहोत, म्हणून आमचा नंबर कपला आहे। ते एवढं बोललं म्हणतात की 40 वर्षापर्यंत होणारच नाही। आता रिया पांडेला हिलाही सरळ म्हटलं की तू 40 वर्षापर्यंत घरी बस, तुझा काही होऊ नाही शकत। मग याचा अर्थ काय आहे सर की असं GR आहे का जोपर्यंत जो बी वारस आहे, अनुकंपाचा वारस आहे, त्याची का वय मर्यादा झाल्यावरच लागेल सर्व्हिस का? असं लिखित आहे कुठं की यांची जोपर्यंत 40, 43 या 45 वय होत नाही तोपर्यंत यांना सर्व्हिस मिळणार नाही? हाचा कुठचा उल्लेख आहे? कुठला GR आहे? कोणता GR आहे याच्या प्रती? म्हणून यांच्यापासून तर आम्हाला असं वाटते की करण चव्हाण आमचं काही करणार नाही ना। आस्थापना विभाग आहेत त्यांच्यासुद्धा यांना सपोर्ट आहे। मी ते ह्याच भाषेत सरळ म्हणेन की जे कॉन्ट्रॅक्ट बेसिकवाले जे घेतात त्यांच्यापासून यांना काही ना काही कमिशन मिळते, म्हणून हे अनुकंपावाल्यांकडे लक्ष नाही देत आणि अनुकंपावाल्यांचा सरळ म्हणतात तुझा नंबर कपला आहे। तर हे जे पैसे जे कमवतात कॉन्ट्रॅक्ट बेसिकवाल्यांकरिता, कॉन्ट्रॅक्ट बेसिकवाल्यांपासून जे बी पैसे कमवतात यांचं हे कालाबाजारीच आहे। सरळ हे भाषेत म्हणतो की कालाबाजारी आहे, अख्खी नगर परिषदमध्ये कालाबाजारी आहे। यांना म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिकवाल्यांच्या पैशाचा जरिया आहे ना, जे अनुकंपावाले हक्काची नोकरी मागत आहेत, हक्कासाठी इथं लढत आहेत, ते काही त्याचा जरिया नाही आहे। कारण की जे अनुकंपावाले इथं भीक मागायला, आम्ही स्वतः भीक मागायला बसलो तर त्यांना का भीक देणार आहोत? आपण काही मेसेज केला होता पदाधिकारी आणि मोठ्या अधिकाऱ्यांना, तर काय उत्तर मिळालेलं आहे त्याच्या?
आम्ही जर मेसेज केलाय सर, मेसेजद्वारा आंदोलन सुरू केलं आहे, तर चिन्मय गोतमारे सरांनी सरळ म्हटलं, ह्या मेसेजचा रिप्लाय केला. मेसेज आमचा आहे, आम्ही मेसेज केला, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, शासन को सद्बुद्धि दे भगवान, आमरण उपोषण अनुकंपा वारसदार नगर परिषद गोंदिया. तर याच्या चिन्मय गोतमारेनं रिप्लाय केला की विशिंग द सेम टू यू, म्हणजे आम्हाला सद्बुद्धी पाहिजे, त्यांना सद्बुद्धी नाही पाहिजे, आम्हाला सद्बुद्धी पाहिजे. कारण याचा की आम्ही इथं बसल्या 14 तारखेपासून उपाशी तापाशी आम्ही बसलो, आमच्या पोटामध्ये अन्नसुद्धा नाही, तर त्याची चिंता त्यांना नाही आहे. फक्त सद्बुद्धी आम्हाला पाहिजे, अधिकारी लोकांना नाही पाहिजे सद्बुद्धी, कारण ते सद्बुद्धीचे परिपूर्ण आहेत, तर त्यांना सद्बुद्धीची गरज नाही आहे. आम्ही जे आपला अधिकार मागत आहोत म्हणून आम्हाला सद्बुद्धीची गरज आहे, माझं हेच म्हणणं आहे. काल जे आले होते करण चव्हाण साहेब, त्यांनी जे बोलले, तर त्यावर आपलं काय म्हणणं आहे? आता काय म्हणाल? म्हणजे ते म्हणत होते की सिनियरिटी प्रमाणे घेतील, आणि आम्ही जसा 45 वर्षांना झालं आहोत 2-3 बाया, तर तुमच्या नाव कपेल म्हणत होते. ते तर तेवढे नाही, पण त्यांच्यासोबत जे शनिवारी साहेब होते तेच म्हणत होते. पण आम्हाला पण आमच्या वरिष्ठांकडून माहिती झाली आहे की 45 वयाची अट फक्त सरळ भरतीवाल्यांना असते, आमच्या अनुकंपावाल्यांना नसते, तर ते आमचं नाव कापू शकत नाही असे सहज. तर आम्हाला काही GR दाखवा, काही प्रूफ दाखवा की महाराष्ट्र शासनाकडून काय आलेलं आहे, की मंत्रिमंडळाकडून आला आहे, की केंद्राकडून आला आहे, कोणाकडून GR आले आहेत असे की आमच्या माहितीनुसार माहिती मिळाली काही लोकांची या ठिकाणी प्रकृती खालावली आहे, तर कोणाकोणाची प्रकृती खालावली, काय झालं होतं? 3-4 लोकांची प्रकृती खालावली आहे, त्यांनी उलट्या वगैरे केल्या आहेत, आणि म्हणजे 5-6 दिवसापासून त्यांनी काही खाल्ला पण नाही आहे, आणि खूप ते म्हणजे वीक होत चालले आहेत. आणि काल जे बोलून गेले की तुम्हाला म्हणजे ड्युटी मिळणार नाही, एवढे वर्ष लागतील, तेवढे तुम्ही कशाला करत आहात असे म्हणत आहे. तर तेव्हापासून म्हणजे सगळ्यांना थोडा सदमा पण वाटत आहे की कसं होणार, काय होणार. आम्ही रात्रभर झोपलो नाही, आम्हाला रात्रभर झोप नाही आली. आता इतक्या दिवसापासून आपण संपावर बसलेले आहात. आता काल आयुक्त म्हणा किंवा प्रशासक CO हे भेटून गेले आणि सर्वांची प्रकृती खालावली आहे. आता तुम्हाला काय वाटते, तुम्हाला न्याय मिळेल, नाही मिळेल? नाही मिळेल तर आपण काय करणार? न्याय मिलना नहीं मिलना अब उनके हाथ में. उन्होंने तो बता के गए हैं कि कुछ हो नहीं सकता, सबकी आयु बता के गए, उम्र बता के गए कि वो इतने साल में कटने वाले हैं, उतने साल में कटने वाले हैं, और आश्वासन देने के बजाय उन्होंने इनको पूछे नहीं, दुख पहुंचा के गए हैं, और पूछे तक के नहीं कि तुम्हारी प्रकृति कैसी है, कैसे किस किस को क्या हुआ है, ऐसे आश्वासन नहीं दिए. क्या मैं यही CO साहब से पूछना चाहती हूँ कि इनको भूख की कोई ये नहीं लगती क्या? इन्होंने कभी भूख सहन की नहीं क्या? आज एक दिन अगर इंसान ने खाना नहीं खाया तो उनकी हालत क्या हो जाती है. और 6-7 दिनों से हमारे अनुकंपा धारक आज आंदोलन कर रहे हैं, और उनकी पेट में अनाज नहीं, उनकी पूरी हालत वीक होती जा रही है. तो इसका जिम्मेदार कौन रहेगा? अब हमारी उम्मीद ख़त्म होती जा रही है, इसलिए हम आमदार जो गोंदिया के आमदार साहब हैं, इनसे हमारी अब उम्मीद जुड़ी है. यहाँ के प्रफुल्ल पटेल जो यहाँ के नेता, उनके शहरों में ऐसी घटनाएं हो रही है, तो मैं उनसे निवेदन करती हूँ कि थोड़ा सा ध्यान दें हमारे अनुकंपा धारकों के लिए. थोड़ा आपण बघू शकता माझ्या मागे ॲम्ब्युलन्स आलेली आहे. या ठिकाणी नगर परिषदचे अनुकंपा वारस जे आहेत मागील 14 तारखेपासून भूक हडतालवर बसलेला आहे. अशामध्ये त्यांची जे प्रकृती खालावलेली आहे असल्याच्या प्रशासनाला माहिती मिळाली. त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण बघू शकता की 108 ॲम्ब्युलन्स गाडी या ठिकाणी आलेली आहे, आणि त्यांना उपचाराकरिता नेण्याचा इथे प्रयत्न चालू आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी जे अनुकंपा वारस आहेत त्यांची प्रकृती खालावलेली आहे, आणि त्यांना आता उपचाराकरिता नेण्यात येत आहे. आपण बघू शकता या ठिकाणी हे जे अनुकंपा वारस आहेत यांना ॲम्ब्युलन्समध्ये बसवून नेत आहेत. यांची परिस्थिती आपण बघू शकता की हे बरोबर चालू शकत नाही. मागील 14 तारखेपासून यांच्या भूक हडताल सुरू आहे. यांनी कसल्याही प्रकारचा अन्नप्राशन केलेलं नाही आहे, त्यामुळे यांची परिस्थिती नाजूक झालेली आहे. या ठिकाणी
आपण बघू शकता एक अनुकंपा वारस यांना ॲम्ब्युलन्समध्ये बसवण्यात आलेलं आहे. त्याचप्रकारे दुसरे महिलांना सुद्धा या ठिकाणी ॲम्ब्युलन्समध्ये नेण्यात येत आहे. आपण बघू शकता यांची परिस्थिती खालावल्यामुळे हे बरोबर चालू शकत नाही. ताई काय झालेलं आहे यांना, काय म्हणाल, काय समस्या जाणवली आहे? उलटी आली आणले बहुत जोराने दोन्ही इले एकले चक्कर आला, चक्कर उलटी दोन्ही चालू झाली सोबत. तर या ठिकाणी एकाला उलटी आणि एकाला चक्कर आल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. ॲम्ब्युलन्सची वाटचाल आता KTS हॉस्पिटलकडे होत आहे.